धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूम आणि परंडा तालुक्यातील कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। भूम परंडा तालुक्यातील जवळपास 5000 हेक्टरवरील कांदा पीक उद्ध्वस्त झाले। कांदा लागवड करण्यासाठी भूम तालुक्यातील अंतरवाली येथील राजाभाऊ सुरवसे या शेतकऱ्यानं 20 रुपये किमतीची कांदा लागवडीला उशीर होऊ नये म्हणून 10,000 रुपयात विकली आणि कांद्याची लागवड केली। मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकात पाणी साचले। तर या कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यातच कांदा पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आपण भूम तालुक्यातील अंतरवली शिवारात आहोत। आपण बघू शकतो की या ठिकाणी पूर्णपणे कांद्याच्या पिकामध्ये पाणी साचलंय, पूर्णपणे पीक या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। पिकामध्ये पाणी साचलंय, हे कांद्याचं पीक पूर्णपणे खराब होणार आहे, सडणार आहे। खरं तर 1 एकर कांदा लागवडीसाठी जवळपास 25 ते 30,000 रुपयांचा खर्च येतो आणि एकट्या भूम आणि परंडा तालुक्यांमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 5000 हेक्टरवरती कांद्याची लागवड जी आहे ती खरीपात आता झालेली आहे। म्हणजे एकूण जर बघितलं तर जवळजवळ 12,500 एकरवरती कांदा लागवड आहे आणि हे सगळं पीक जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आपल्याला बघायला मिळते। थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झालाय। सोयाबीन, उडीद, मूग, फळबागा त्या तर उद्ध्वस्त झाल्यातच, त्याबरोबर धाराशिव जिल्ह्यातल्या भूम आणि परंडा तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकरी देखील त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालाय। त्यामुळं कांद्याची देखील भयान विदारक परिस्थिती आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, अंतरवली, धाराशिव।